बोलतोय 17 मधले 7 किलोमीटर खड्डे आहेत भाई. सगळीकडे लीड केलं बट कालच जिंकलो. 1% हिट रेटवर चालू आहे आपलं. इथे नाही भेटत ताडी. अरे यार माझा चेहरा दिसला यार. अमरेंद्र हा महेंद्र हा दलिद्र. तो गाइस वेलकम बैक टू द चैनल. और हम लोग आज इतने जन ही जा रहे हैं. 3 गाड़ियाँ, बाकी लोग तो अंदर है, फ्रेश हो रहे हैं, उनको नहीं जाना है. तो हम लोग अभी बेनेश्वर वापस जाके आ रहे हैं. 2 बजे तक वापस आना है. 30 किलोमीटर के आसपास है. और फिर बाद में दूसरे मंदिर भी जाना है और खाना खाने वगैरह भी जाएंगे. तो चलते हैं. गोप्रो से ब्लॉगिंग करता हूँ, राइड पे मिलते हैं. चलो. आज अपन चला रहे हैं हार्ले डेविडसन 440X. तो मेरा सब गाड़ी चला के हो गया है. अभी रोहित का और सुधीर का बचा है. आने के टाइम में सुधीर का चलाएगा. सबका गाड़ी एक नंबर है भाई. 350 सीसी 400 सीसी का गाड़ी, मतलब मुझे आदत नहीं है क्योंकि मेरे पास तो नहीं है गाड़ी उतना सीसी का. बट यस, इन फ्यूचर, इन नियर फ्यूचर ले लेंगे भाई. कॉन्टिनेंटल जीटी में नहीं जाऊंगा भाई. उसका राइडिंग पोस्चर थोड़ा वैसा है. अभी वाली गाड़ी का भी सेम ही है ऑलमोस्ट. तो उससे अच्छा मैं नॉर्मल सिटिंग पोस्चर वाला गाड़ी लेना है मुझे बेसिकली, जिससे पीठ ना दुखे. पीठ इन द सेन्स बॅक ब्रो, नॉट डोस्याचा पीठ. माझे व्लॉग असे सगळे मिक्स झालेत ना ब्रो. हिंदी, मराठी, इंग्लिश सर्व भाषा समभाव आहे माझ्याकडे. हाय काय स्मूथ आहे रे गाडी. रिफाइंड इंजिन आहे भाई, रिफाइंड इंजिन. दॅट्स वाय हार्ली डेव्हिडसन इज हार्ली डेव्हिडसन. हे स्मूथ गिअर शिफ्ट होत आहेत, स्मूथ एक्सेलरेट होत आहे. तिथं काय आहे, असे मित्र असणं गरजेचं आहे ना. सगळ्यांकडे वेगळ्या गाड्या, सगळ्यांना सगळ्या ट्राय करायला मिळतात भाई. आतापर्यंत मी कोणाची ओमीची गाडी चालवली आणि आशिषची गाडी चालवली बाई. जी स्मूथनेस वाटते ना सीट मध्ये, सस्पेन्शन मध्ये बाई, खड्ड्यातनं नेल्यावर सुद्धा जो सॉफ्टली जे वाटतंय ना, असं जाणवत नाहीत खड्डे अजिबात. हो नदी 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 भाई. हम लोग कल परसों रात को आए थे यहाँ पे, तो मंदिर बंद था. अभी ओपन है, इसलिए हम लोग वापस आए वैनेश्वर. बहुत इच्छा थी हमारी. थोड़ा आधा घंटा लेट हो गया था. तो हम लोग वापस आए सुबह. और आज ओपन है अभी, तो अंदर दर्शन मिलेगा अच्छे से. चलो दर्शन करके आता हूँ, फिर मिलते. अंदर शूट नहीं करूँगा मैं. चला गाडी नंबर 4 चालवतोय मी. आता सुधीरची गाडी घेतली आहे, होंडा हायनेस. आणि सुधीर चालवतोय KTM. वॉशिंगची गाडी परत दिली आम्ही. मॅप माझ्याकडे आहे, पण माणूस सगळे पुढे आहेत. रस्ता खराब आहे. सुधीर आरामात चालव रे बाबा. ओमकारचा जीव असा ह्याच्यात आलाय गाडीतनं. लेफ्ट राईट होते राप आहे, सवय नाही आपल्याला तर. हो मी बोलतोय 17 मधले 7 किलोमीटर खड्डे आहेत भाई. तर रिव्ह्यू म्हटलं तर मी हायनेसचा पण रिव्ह्यू देऊ शकतो. जेवढे वॉशिंगच्या गाडीवर खड्डे नव्हते जाणवत, तेवढे मला इथे थोडेफार जाणवतात. म्हणजे एकदमच असं खड्डेवाला नाही सीन, बट हां थोडेफार, नॉट व्हेरी मच, ऑलमोस्ट सिमिलर. खड्डे पण तेवढेच आहेत. तर काय ओहो क्या टाइमिंग है लोग कभी निकलने का. वाह 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 वाह. चल ओहो टाइमिंग है. अभी हम लोग आगे गांव में जा रहे. सुधीर का गाड़ी भी मस्त भगाया मैंने. स्मूथ अच्छे रोड पे एकदम स्मूथ. मुझे अभी समझ में आया कि कल सुधीर ने क्या भगाया रहेगा गाड़ी. जो प्लेन रास्ता आया था, हो यस. केली मी स्लो पास होऊन देत होते. ए मुंगूस.
मुंगूसने क्रॉस केला भाई. त्यांना वाटलं असेल ससा दिला का ससा काळा ससा बोलतो. ह्यांच्याकडे नाहीये ना. येस येस आलो आलो. गुहागर बस स्थानक. वा वा डेपो गुहागर डेपो. आपण त्या दिवशी इकडूनच गेलो ना कुठून तरी पास केला आपण गुहागर. हा हा जेवायला बरोबर. पोचलो मंदिरात. हो हो हो. सुधीच्या गावी आलं तर सुधीर आम्हाला इथे घेऊन आलेलं. व्याडेश्वर मंदिर आहे, महादेवाचंच मंदिर आहे. आणि बाकी छोट्या छोट्या बाकी आजूबाजूला पण परिसरात मंदिर आहे. सो हे मंदिर गेलं. आता अजून एक मंदिर आहे. अजून एक कोणतं आहे रे मंदिर? दुर्गादेवी मंदिर आहे. आता तिकडे जाऊ आणि मग लंच करू म्हणून एक साथ मंदिर संपवतो. आणि बाकी नंतर आज दिवसभर काय चिल करायचं आहे. आम्हाला थोडेफार व्हिडिओज बनवायचे डान्सचे वगैरे ते. नाहीतर मग बीचवर जायचं संध्याकाळी. ते 4 वाजता जाऊ आम्ही थोडा सनसेटच्या टायमाला आणि बीचवर टाइमपास करूया. सगळ्या पोरींनी कुठे मी आलो तुम्हाला मी नाही बघितलं नाही पूर्ण गोळा होता. काय पब्लिक बघते. शाळा सुटली काय? मधली सुट्टी झाली आहे शाळेची. आम्ही चाललोय. एक देवीचं मंदिर आहे तिथे. सुजित आम्हाला घेऊन चाललाय. बोलतो 2 मिनिटावर आहे. सगळी मंदिरं आम्ही करतोय आताच लवकरच. म्हणजे असं जेवण वगैरे करून झालं की बीचवर जायला मोकळे. परत हंटर आलेली आपल्याकडे. अशीच चालत आहे KTM. सुजितने सुजितची गाडी घेतली आहे. वसीमने वसीमची गाडी घेतली आहे. रोहितने रोहितची गाडी घेतली आहे. नंतरच्या ह्याच्यात येताना मी रोहितची गाडी चालवीन असा विचार आहे. लेट्स सी. म्हणजे कसं सगळ्या गाड्या चालून होतील आपल्या. रिव्ह्यू झाले पाहिजेत ताई. 5 मिनिटाच्या अंतरावरच आहे दुर्गादेवी देवस्थान गुहागर. छान मंदिर आहे. तेच मी जे ब्लॉगमध्ये दाखवलेलं इथे खालती आहे मंदिर. तेच मंदिर आहे. थोडासा रस्ता फिरून आहे. इथे वरती पण वरच्या साईडला पण एक मला दिसलेला कळस, पण तिकडे तर नाही. ते वेगळं मंदिर असेल मे बी. इथे पोखरण दिसते मोठी. आय होप ते पोखरण आहे किंवा विहीर. आय थिंक पोखरण सारखंच आहे. चांगलं आहे. मंदिरं छान आहेत बाई. परिसर छान आहे मंदिरांचा. थंड एकदम. मोठे परिसर आणि सगळे वेगवेगळे मंदिरंसुद्धा अशी सेपरेटली बांधलेली प्रॉपर. आधीच्या त्या व्याडेश्वर मंदिरातसुद्धा तसेच. चला आता जेवायला जातो, मग भेटू. एकदम 3:30 वाजायला आलेत. कधीतरी करणार ब्लॉगिंग तर कन्सिस्टंट राहावं लागतं काहीच. कोकणातल्या गोष्टी काय कांड झाले नाही. एक्सपिरियन्स कांड झाल्याशिवाय. आता मी रोहितची गाडी चालवतो. बरं चालू. आता मी जेवायच्या टायमाला गाडी चालवणार. आपला रोहित भाऊ चालवतोय हंटर. वासिमची गाडी चालवतोय. आशिष चालवतोय KTM. आणि मी बसले ओमीच्या मागे. ओमी चालवतोय हिमालयन. हे स्क्रॅम्बलर. फायनली जेवायला मिळालेलं आहे. हॉटेल किनारा म्हणून गुहागरला 2-3 हॉटेलमध्ये गेलो, पण आमच्या तोंडावर शटर बंद करण्यात आलेलं. ते म्हणाले मुंबई नाही. तू काळा आता मी दिसतोय का? तोंडावर शटर बंद केलं आणि म्हणाले मुंबई नाही, तुमच्या टाईमप्रमाणे जेवण मिळणार नाही. चहाची वेळ झाली आणि तुम्ही जेवताय. चहाची वेळ झाली आणि तुम्ही जेवताय.
आणि आमचे ऑफबीटकर रोहितचं एक म्हणणं आहे की आपल्याला लेट का होतं. बरोबर आहे तुझं म्हणणं, बरोबर. आम्ही 12ला नाश्ता करतो. हां, मग 3 वाजणारच ना जेवायला, 3 वाजणार. मग डिनर हे साधं पाणी नाही. गरम झाड आणि खातो एवढं पैसे सगळे वेस्ट. पण ओपन चॅलेंज येते आपल्याला. पण पण मला जास्ती असं वाटतं मागवायचं. की आपण बाहेर आल्यावर असं माझं नाही असं म्हणणं मला आहे. असं मला वाटतं की आपण बाहेर आलो ना, म्हणजे असं नाही की 100% ॲक्युरेट टाइम टेबल झालाच पाहिजे, पण ऍटलीस्ट 10 दिवसापासून 10 पैकी 1 दिवस तरी टाइम टू टाइम झाला पाहिजे. काल टाईमवर जेवण्यात आलोय कारण लीड करण्याला मी होतो म्हणून. तसं नेहमीच होतो तर 1% हिट रेट आहे आपला. सगळीकडे लीड केलं बट काल जिंकलो, होय की नाही. हे सगळीकडे लीड केलं बट कालच जिंकलो. 1% हिट रेटवर चालू आहे आपलं काही प्रॉपर. तू उंगल्या का करतो? तू का उंगल्या करतो? चला आता मी चालवतोय रोहितची स्क्रॅम 411. 5 मिनिटाचा रस्ता आहे म्हणा, पण सगळ्या गाड्या चाललेल्या माहिती आहे. होय होय होय, काय मस्त गाडी आहे. हो हो हो, आपली कविता तापली रडायला आली कविता. बाई हा पोस्टर पाहिजे बाई जो व्लॉगिंग साठी. रोहितच्या गाडीमध्ये एकदम मस्त फ्रेम येते गाडीचं, गाडी सुद्धा येते. अँड समोरचं, अरे रे भाई साहब, गेम आता. घ्या गाडी घ्या, गाडी घ्या. कशी बशी ही एसटी निघते. खूपच छोटा रस्ता आहे. रोहितची गाडी तर खूप दिवसांनी चालवतो मी. असं आम्ही म्हणजे भेटलो तरी जास्त काही मी हातात घेतली नाही रोहितची गाडी. खूप आधी घेतलेली, झालं 6 महिने. मजा, या गाडीची वेगळीच मजा आहे. अरे यार पळवायला नाही मिळाले. अरे भाई नाही आहे. अरे हा गेट नाही ना. हाय हाय, ओपन आहे, ओपन आहे त्या गाडी तो. अरे मी माझा टायर. चल चल. काय मजा येते यार ही गाडी चालवायला. जाताना पण आता चालवतो, बेस्ट एकदम जबरदस्त. आणि आम्ही घरी मुलींना चेंज करायचंय, रोहितला चेंज करायचंय. येस, सगळ्यांच्या गाड्या चालून झाल्यात. सगळ्यांना वेगवेगळ्या गोष्टी कळत आहेत गाड्यांमधल्या. याचा हँडल टाईट आहे, ह्याची गाडीच वेगळं वाटते मला चालवताना. त्याची गाडी तर डायरेक्ट लेफ्ट स्विफ्टला जाते. ओके मंडळी, तर आता आम्ही चाललोय बीच वरती आणि इकडे आता लागलेला आहे मार्केट. आणि मी नीनाचा व्लॉग करत आहे कारण की तो चालवत आहे गाडी. समोर बघ भावा, आपण मार्केटमध्ये आहे. इज्जतीत जाऊ. आणि इथे नाही भेटत ताडी. आणि खूप मोठा मार्केट आहे हा. आय थिंक गुरुवारीच लागतो वाटतं, कारण की एवढे दिवस झाले आम्हाला दिसला नाही. पण आम्हाला माहिती नाही इकडे लागतो की नाही. पण ठीक आहे, जे काय तुम्हाला माहिती करायचं असेल तर तुम्ही येऊन जा. सिम्पल, ॲज सिम्पल ॲज दॅट. आणि गाईज आम्ही आज खाल्लं बरंच काय. जवळा खाल्ला आम्ही, पापलेट थाली खाल्ली आम्ही. जवळा तर पोट भरून खाल्ला आम्ही. आणि आम्ही आज या मंदिरात पण आलेलो. अरे हाय कविता, हाय. तिने जास्त जवळा खाल्ला आज आणि मजा आली आम्हाला आज जवळा खायला. तो किस्सा मी तुम्हाला सांगू नाही शकत आता, नाहीतर माझाच गेम आहे. अरे यार माझा चेहरा दिसला यार. बांगडा घेतला, सुरमई घेतली. बांगडा घेतला आणि सुरमई पण घेतली आणि अजून एक कोणती तरी फिश घेतली जी मला माहिती नाही, नाव नाही आठवत आहे मला भावा. कोणती तरी आहे.
ती खाल्ली. तुम्हाला मी पत्तीचं नाव सांगतो. सगळ्यांनी व्हेज थाली पण खाल्ली. बरंच खाल्लं भाई. आज रास खाल्लं. रास म्हणजे रास. आता हा विचारतोय ओमी कुठे आहे. हाय वीना, कशी आहे तू? तू जवळा खाल्ला? ओमी माहिती नाही. ओमीसाठी थांबा गाईस. हे आमचे मित्रमंडळी जरा थांबत नाहीत कोणासाठी. हे असे चला सांगितलं थांब जरा स्लो घे बाबा. आणि आम्ही इथे बीचवर पोहोचलेलो आहे. एवढा लवकर. आमच्या घराच्या बाजूला बीच होता आणि आम्हाला माहिती नाही. म्हणजे एवढ्या जवळ. ओ शिट. काय माहिती आपल्याला बघत आहेत की हे लोक काय करतायत. त्यांना माहिती नाही की आपण ब्लॉक करतोय. सगळ्यांच्या नजर आमच्याकडे फिरतात. वाव. पण वी डोंट गिव्ह अ शिट. हा त्यांना वाटलं आमचं त्यांना वाटलं की आमचा धंदा होईल आता हे आल्यावर. पण त्यांना माहित नाही आम्ही कंजूस आहोत. आम्ही काही घेत नाही. काही नाही घेत. आम्ही फक्त फिरायला येतो. बाकी काही नाही करत. वाव. आणि हा नजारा तुम्ही पाहू शकताय. आणि आमचा महेंद्र दादा, हे पांगे दादा, हा स्टँड आमच्या भावाला माहित नाही कुठे आहे. महेंद्र दादा उतरतात. ए भावाचे बघताय का स्टाईल बघताय का. आईच्या गावात भाई. हे भाई हा मामू बोलते मामू की औरत है. इसने अच्छा कपड़ा पहना था पर इसने चेंज करके गंदा पहना है. वो ज्यादा अच्छा था बट ठीक है गाइस. मेरे को तो व्लॉगिंग आता नहीं है बट फिर भी मैं ट्राई कर रहा हूँ. मेरा दोस्त है ना वो देता रहता है व्लॉगिंग करने के लिए भाई. ये देखो इसका क्या कपड़ा है ये. हाँ ये तेरे को बोल रहा हूँ भाई. इसको तेरे को क्या लगा. हाँ भाई तेरे को बोल रहा हूँ मैं. क्या कपड़ा पहना है तू. ये देखो ये है कविता. इसका और मेरा बर्थडे साथ में रहता है ना कविता. अभी तो हंस रही है. इसके पहले बहुत ज्यादा हंस रही थी. अभी थोड़ा ज्यादा नहीं हंस रही है. कम हंस रही है. उड़ जाएगी आराम से ना. माहित नाही. अमरेंद्रचा मोठा भाऊ महेंद्र. मी अमरेंद्र, हा महेंद्र, हा दलिंद्र, हा दलिंद्र, हा दलिंद्र. आणि सगळ्यात मोठी गोष्ट गाईस बीचवर आल्यावर असं काही नसतं काय घालायचंय. तुम्ही कुर्ता पण घालून येऊ शकता. भाऊ आपला हाफ कुर्ता घालून आलाय. हा एकदम सेक्सी वाटतं. असं वाटतं मातीतून उचलून आलाय. बघा वाळू आणि ह्याची पॅन्ट मिक्स होते. बघा मिक्स ब्लेंडिंग साठीच घातलाय. तुझं प्री वेडिंग इकडेच करू भावा. हा प्री वेडिंग साठी एवढं अरे हो. तुझा व्लॉग करायचा आहे मला. करू शकतो मी तुझा व्लॉग. करू ना मी. या दादाचं चॅनल आहे आपलं. या दादाचं पुढचं येतं. हाच लहान झाला असं वाटतं. लहान पोरांसारखा खड्डे बिड्डे बनवतो बाई. आता तो असा खड्डा बनवणार ना. अशी इकडून जात हात तिकडून. अरे खरंच ब्रिज वाला खड्डा बनवतो बाई. मला ब्लॉग मध्ये एवढे बीप नाहीतर कट करावे लागणार आहेत ना भाई. काय काय बोलले आयुष्यात. बनवतो काय ते तरी सांग. तो 2 गट्टे एवढूसा तो 2 खड्डे कनेक्ट. पाणी आलं. अरे पाणी येते तिकडनं भाई. तुझ्या अट्टाचे तू डुबायला आला भावा. बरोबर पायलिंग नाही केली. पाणी कसं काय भरलं. आता घेतो ना. हर घड़ी सांस आती है क्या मुझे प्यार है कैसा खुमार